नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत। माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत। माहितीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी पुण्यामध्ये येणार आहेत। पुण्यामध्ये सभेचं आयोजन करण्यात आले। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचा शेवटचा दिवस नातूबाग मैदानावर नितीन गडकरी यांची जाहीर सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेत। अजिंक्य, नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत, काय अधिकची माहिती? नक्कीच चौथ्या टप्प्यात जे मतदान होणार आहे त्याच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत। खरं तर आज हा शेवटचा दिवस सर्व उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार आहे आणि पुणे दौऱ्यावर आज नितीन गडकरी आहेत, कारण की पुण्यात महाराष्ट्रासह पुण्यात नितीन गडकरींना मानणारा मोठा गट आहे आणि नितीन गडकरींची सभा पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी व्हावी यासाठी महायुतीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते आणि आज नितीन गडकरी यांची 11 वाजता नातूबाग येथे जाहीर सभा होणार आहे आणि हा जो परिसर जो आहे तो सगळा उच्चवर्गीय परिसर असल्यामुळे या ठिकाणी नितीन गडकरींची जी जोरदार सभा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज देवेंद्र फडणवीस देखील पुण्यात आहेत आणि नितीन गडकरींची जी 11 वाजता सभा होणार आहे सभेची जी तयारी आहे ती महायुतीकडून जोरदार सुरू असल्याचं दिसून येते। नक्कीच अजिंक्य, आणखीन कोण माहितीचे नेते या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत? हो नक्कीच, या सभेला नितीन गडकरींसोबत देवेंद्र फडणवीस देखील असणार अशी शक्यता वर्तवली जाते, कारण की देवेंद्र फडणवीस देखील आज पुणे दौऱ्यावर आहेत। खरं तर पुणे जिल्ह्यातील जे 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ, बारामतीचे जे 3 संघ आहेत, पुणे, शिरूर आणि मावळ यांसाठी 13 मेला मतदान होणार आहे। त्यामुळे आज पुणे जिल्ह्यात सर्व मोठे नेते जे आहेत ते विविध ठिकाणी सभा घेत आहेत। तसेच आज जे नेते आहेत ते मुरलीधर मोहोळांसाठी देखील सभा घेतलेलं पाहायला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आज मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा घेणार आहेत। नक्कीच धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।